लोकांना भावनेचं राजकारण नाही, लोकांना विकासाचं राजकारण पाहिजे. आता झालेल्या नगर परिषदेमध्ये एकनाथ शिंदेने दाखवलं, एकनाथ शिंदे ठाण्यापुरता नाही, चांदा ते बांधापर्यंत आहे. फास्ट करायचं आहे आणि मुंबई सुपर फास्ट करायचं आहे. आम्ही बोलत नाही, फक्त करतो आहे, केलं आहे. कॉन्क्रीटचे रोड जाऊन बघा, STP बघा, मेट्रो बघा, या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बघा, सगळी कामं जागेवर आहे. अटल सेतू बघा, कोस्टल रोड बघा, कोणी केलं आहे? हे महायुतीने केलेलं आहे. आणि त्यामुळे मुंबईकर जनता सुज्ञ आहे. मुंबईकर जनता कामाला महत्त्व देणार. हे मुंबईपासून तोडणार, मराठी माणसापासून तोडणार, हे दरवर्षाची घ्यायची CPT कॅसेट आहे त्यांची. साहेब, बाळासाहेब ठाकरेंचा त्याला लोक बिलकुल यामध्ये थारा देणार नाहीत. लोकांना भावनेचं राजकारण नाही, लोकांना विकासाचं राजकारण पाहिजे, जे महायुतीने सुरू केलेलं आहे. साहेब, तुम्ही ठाण्यामध्ये चांगलं वातावरण केलं आहे महायुतीच्या एकूण ह्याच्यामध्ये, पण मात्र नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, या ठिकाणी भाजपकडून महापौर स्वतःकडे ओढण्यासाठीची एक रस्सीखेच त्या ठिकाणी सुरू आहे. आम्ही मैत्रीपूर्ण तिथे लढत आहे आणि त्यामध्ये देखील मीरा भाईंदर असेल, नवी मुंबई आहे, त्या ठिकाणी देखील शिवसेनेची मोठी ताकद आहे आणि शिवसेनेने काम केलेलं आहे. आणि नक्कीच आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक जे उमेदवार केले, ताकदीचे उमेदवार आहेत, शिवसेनेला मोठं यश मिळेल. साहेब, बाळासाहेब ठाकरेंचा ठाण्याचा धान्या वाघ हा आमच्यासोबत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले, त्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली की ते ठाण्याचे पण नाहीत आणि धान्या वाघ पण नाही. ते तर पहिले म्हणायचे शिवसेना ठाण्यापुरती आहे, एकनाथ शिंदे ठाण्यापुरता आहे. आता झालेल्या नगर परिषदेमध्ये एकनाथ शिंदेने दाखवलं, एकनाथ शिंदे ठाण्यापुरता नाही, चांदा ते बांधापर्यंत आहे. समजलं की नाही? त्यामुळे ते तर फिरलेच नाही राज्यामध्ये. त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं आणि म्हणून त्यांची परिस्थिती काय झाली पाहिलं आपण. त्यामुळे मला त्यांच्यावर काय बोलायचं नाही. मी विकास आरोपाला आरोपाने नाही, कामाला कामाने उत्तर देतोय. आणि या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील कामाच्या जोरावर महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल, महायुतीचाच महापौर होईल आणि 29 महापालिकांमध्ये देखील महायुतीच जिंकेल.